नमस्कार. आज आपण करणार आहे फिश थाळी. सुरमई मासे आणले. फिश फ्राय करण्यासाठी जो मसाला लागतो तो बघूया. इथं मी एका ताटामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत 2-4, लसूणच्या 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. अशा प्रकारे हे मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊ. आता या मसाल्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा. तुमच्याकडे जे लाल तिखट आहे किंवा कांदा लसूण मसाला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचं. आता हे मिश्रण आपण हातानं असं एकजीव करूया. ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तेलच टाकायचं. म्हणजे ते माशाला चांगलं लागतं. आता हे एकजीव झालेलं आहे. आता आपण मच्छी घेऊया. इथे मी मच्छीसाठी आधीच त्याला हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवला होता. कारण ते लावल्यामुळे त्याचा वास निघून जातो. आता आपण या मच्छीला हा मसाला लावूया. दोन्ही बाजूनी लावून घ्यायचा. अशा प्रकारे मी इथं मच्छीला दोन्ही बाजूनी असा हा मसाला सगळीकडे लावलेला आहे. असं सगळ्या बाजूनी असा मसाला लावायचा. पाणी टाकलं की मसाला याला लागत नाही. त्यामुळे तेल टाकायचं. म्हणजे हा मसाला मच्छीला चांगला लागतो. आता ही मच्छी फ्राय करण्यासाठी तयार आहे. आता आपण या मच्छीला एका पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. आता हा पॅन गरम झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. आता हे तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये ही मच्छी आपण जे मसाला लावलेली आहे ते आता याच्यामध्ये आपण फ्राय करायला सोडून देऊया. आता 2-3 मिनिटं झालेले आहे. आता आपण ही मच्छी आपण अशी पलटी करूया. अशा प्रकारे आपली इथं सुरमई मच्छी फ्राय झालेली आहे. आता आपण सुरमईचा रस्सा करून घेऊया. आता आपण सुरमईचा रस्सा बनवणार आहे. आता आपण काय करायचंय, सुरमईचे पीस आहेत. आता याच्यामध्ये आपण थोडंसं हळद टाकूया. थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं, लिंबू पिळायचा आणि हे सगळं मिश्रण हातानं असं एकजीव करून एक 5 मिनिटासाठी आपण याला ठेवून द्यायचं. इथं आपल्याला आता सुरमईचा रस्सा करायचा आहे. त्यासाठी मी इथं काही मसाले घेतलेले आहेत. इथं आपण खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं, खोबऱ्याचा किस. नंतर इथं कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी मूठभर, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 8-10, थोडंसं जिरं घेतलेलं आहे, धन घेतलेलं आहे आणि अद्रकचे 2-3 पीस घेतलेले आहेत. रस्सा करण्यासाठी जास्त सामान लागत नाही, थोडंच सामान लागतं. आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी हे तुम्ही कोकम घेतलेलं आहे पाण्यात भिजवून. हे कोकमचं पाणी या मिश्रणामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता आपण हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची, हा लसूण टाकायचा, अद्रक टाकायचं, हे खोबरं आणि धन जिरं हे सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं या मिश्रणामध्ये आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. अशा प्रकारे आपण मिक्सरला याचं बारीक पेस्ट केलेली आहे. आता आपण सुरमईचा रस्सा करूया. आता या पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया. बारीक वाटण केलं होतं आपण, जे मिक्सरला बारीक पेस्ट केली होती, वाटण बनवलं होतं, त्या तेलामध्ये आपण टाकूया. हा मसाला आहे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता या मसाल्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची, धने जिऱ्याची पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा. तुमच्याकडे जो लाल तिखट असेल, लाल मसाला असेल तो याच्यामध्ये टाकायचा. हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला तेलामध्ये असा परतून घ्यायचा. आता हा मसाला चांगला परतलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला राहिला होता त्याच्यातच पाणी टाकायचं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं. पाणी टाकायचं अजून. हे कोकमचं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकूया. आता ह्या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची. आता या रश्श्याला चांगली उकळी येऊ देऊया आपण. आता या रश्श्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण ही जी मच्छी ठेवली होती तिखट मीठ लावून ती याच्यामध्ये सोडून द्यायची. आता ही मच्छी याच्यामध्ये टाकल्यानंतर एक 5च मिनिट फक्त आपण याला गरम करायला ठेवूया. ही मच्छी शिजली की आपला रस्सा तयार होईल. आता 5 मिनिट झालेले आहे. आपण बघूया. आता आपली ही मच्छी चांगली शिजलेली आहे. ही मच्छी शिजलेली आहे. हे बघा. आता आपला हा मच्छीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे आपली ही सुरमईची थाळी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ही घरामध्ये करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.